पहाटेच्या अंधारात भरधाव कार, आत एक दोन नाही तर तब्बल 6 गोवंश आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धडक कारवाई. नागपूर जिल्ह्यातील देवलापार पोलिसांनी गोवंशाच्या कथित बेकायदेशीर वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. नेमकं काय घडलंय, पोलिसांनी ही कारवाई कशी केली आणि या प्रकरणात किती मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे? देवलापार पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की एका कारमधून गोवंशाची कथित बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ जुने पोलीस स्टेशन परिसरात नाकाबंदी केली. पहाटे सुमारे 5 वाजताच्या सुमारास MH02 CP 7765 क्रमांकाची कार अडवून तिची तपासणी करण्यात आली आहे. पंचासमक्ष वाहनाची झडती घेतली असता कारमध्ये 6 गोवंशांना एकावर एक कोंबून भरल्याचे पोलिसांना आढळून आल्याचा दावा करण्यात आलाय. यानंतर पोलिसांनी चालक आणि वाहन मालक अल्ताफ राजा शेख रशीद शेख वय 36 वर्ष, राहणार वनदेवी नगर, यशोधानगर, नागपूर याला ताब्यात घेत अटक केली. या कारवाईत 6 गोवंशाची अंदाजे 90,000 रुपयांची किंमत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच वाहतुकीकरिता वापरण्यात आलेली सुमारे 2.5 लाख रुपयांची कारही जप्त करण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण 3,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी देवलापार पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई देवलापार पोलीस ठाण्याचे ठाणेदार नारायण तुरकुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी केशव फड, तुषार खडसे आणि सचिन एलकर यांनी केली आहे. गोवंशाच्या कथित बेकायदेशीर वाहतुकीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईची परिसरात चर्चा सुरू आहे. अशा प्रकरणांमध्ये तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेनुसार पुढील कारवाई केली जात आहे. या प्रकरणात तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते, आरोपी विरुद्ध पुढे कोणती कारवाई होते आणि अशा प्रकारच्या वाहतुकीवर नियंत्रणाकरिता आणखी कोणती पावले उचलली जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गोवंशाच्या कथित बेकायदेशीर वाहतुकीविरोधात अशा प्रकारच्या कारवाया अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे का? आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. सिटी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.